धनगर समाजाकडे नेतृत्व दिलं पाहिजे ना. कारण इकडे दुसरे स्वतःलाच हुशार समजित येत ना जास्त. धनगराला इकडं समजित येत ना ते. त्यांना खूप अति हुशार शहाणे समजित येते. अलिबाबा त्याला झोप येईन का मग? त्याला तर दुसऱ्यानं कुणी उलशी कभी मोर्चा बी काढला तरी त्याला धेंडळी लागते. त्याला दम नाही निघत. दुसऱ्याचे लेकरं ते हुशार नाही समजित. धनगराचे, मराठ्याचे, बंजारा समाजाचे, राजपुतांचे, कायकड्यांचे, चंभाराचे, दलित मुस्लिमाचे, सुतार, लोहार, कुंभार यांचे, आपले आणखीन बऱ्याचशा 300-350 जाती आहेत त्याच्या. कहार समाज आहेच ना. हे लोक हुशार नाहीत का? तुम्ही हुशार आहेत का? ही सवय असते लागलेली, खोड असते ती. काय मिळवतं मलाच, दुसऱ्याला नको, या उद्देशाचं आहे. आणि त्यांनी ना कोणाचं ऐकून ओबीसीचं नेतृत्व करण्यापेक्षा आणि त्या नादात पडण्यापेक्षा धनगर बांधवांना आपल्या जातीला आरक्षण एसटीतून कसं मिळणं यासाठी ताकद लावावं. लोक भरेवर घालते ना, हरभऱ्यात झाडावर चढीते. ओबीसीचे नेते व्हा, नामक्याचं व्हा, तामक्याचं व्हा. ओबीसीचा नेता नको, कोणाचाच नको. आपल्या जातीची आपण लढाई लढावी आणि त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला आरक्षण मिळून द्यावं, यासाठी ताकद खर्च करावं. नेता बनण्यासाठी किंवा श्रेयवादाच्या लढाईसाठी धनगरांनी आपली ताकद वायाला घालू नये. आणि विशेष करून परळीच्या टोळीचं ऐकून मराठीच्या विरोधात तर धनगरांनी अजिबात त्यांची ताकद वायाला घालू नये. त्या अधिवेशनामध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की धनगर समाजानं आता ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं. कोणाचं नेतृत्व करावं? ओबीसीचं. धनगर समाजाने करावं नेतृत्व, प्रकाश आंबेडकर. धनगर समाजाकडे नेतृत्व दिलं पाहिजे ना. कारण इकडे दुसरे स्वतःलाच हुशार समजित येत ना जास्त. धनगराला इकडं समजित येत ना ते. त्यांना खूप अति हुशार शहाणे समजित येते. अलिबाबा त्याला झोप येईन का मग? त्याला तर दुसऱ्यानं कुणी उलशी कभी मोर्चा बी काढला तरी त्याला धेंडळी लागते. त्याला दम नाही निघत. दुसऱ्याचे लेकरं ते हुशार नाही समजित. धनगराचे, मराठ्याचे, बंजारा समाजाचे, राजपुतांचे, कायकड्यांचे, चंभाराचे, दलित मुस्लिमाचे, सुतार, लोहार, कुंभार यांचे, आपले आणखीन बऱ्याचशा 300-350 जाती आहेत त्याच्या. कहार समाज आहेच ना. हे लोक हुशार नाहीत का? तुम्ही हुशार आहेत का? ही सवय असते लागलेली, खोड असते ती. काय मिळवतं मलाच, दुसऱ्याला नको, या उद्देशाचं आहे. आणि त्यांनी ना कोणाचं ऐकून ओबीसीचं नेतृत्व करण्यापेक्षा आणि त्या नादात पडण्यापेक्षा धनगर बांधवांना आपल्या जातीला आरक्षण एसटीतून कसं मिळणं यासाठी ताकद लावावं. लोक भरेवर घालते ना, हरभऱ्यात झाडावर चढीते. ओबीसीचे नेते व्हा, नामक्याचं व्हा, तामक्याचं व्हा. ओबीसीचा नेता नको, कोणाचाच नको. आपल्या जातीची आपण लढाई लढावी आणि त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला आरक्षण मिळून द्यावं, यासाठी ताकद खर्च करावं. नेता बनण्यासाठी किंवा श्रेयवादाच्या लढाईसाठी धनगरांनी आपली ताकद वायाला घालू नये. आणि विशेष करून परळीच्या टोळीचं ऐकून मराठीच्या विरोधात तर धनगरांनी अजिबात त्यांची ताकद वायाला घालू नये. आणखीन थोडं दिवसांनी सांगा ना अनुभव काय. हा, मी बद्दल सांगितलं, मी फक्त बद्दल सांगितलं, आत्मविश्वास नाही सांगितला. कारण मी कुठे ठोकणाऱ्याचे उपटेणार आहे. पण जो माणसावर माया केली किंवा ज्या माणसावरती आपण राजकीय अस्तित्व संपलेलं निर्माण त्याला पुन्हा करून दिलं, म्हणजेच भुजबळचं फडणवीसांनी अस्तित्व उभा करून दिलं आणि ज्यांनी आपलं अस्तित्वच उभा केलं, अस्तित्व उभा करणाऱ्याला जर संपवण्याचा घाट घातला तर मागचे थोडे अनुभव आहेत, फडणवीस त्याचं काय करतो. म्हणून सांगितलं की फडणवीस इतकी लांबी घाली की हे सगळेजण 150 जण एकत्र जरी आली तरी ती उपसायची नाही. पण याच्यातून ही मीडियाची बाईट समजू नये, याच्यातून आमच्या शिंदे साहेबांनी सावध व्हावं, याच्यातून अजितदादांनी सावध व्हावं आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी खरंच सावध व्हावं.
ही नुसती मीडियाची बाईट समजू नये. हे आत्मघातकी आहेत. हे डाव रचू शकतेत. बरं त्यामुळे भुजबळ शांत झालं असं वाटतं का तुम्हाला? शांत नाही देऊ. तो कसा आहे, जत्रातला इस्तूय देऊ. जत्रातला इस्तूय देऊ. हळूच पळू देऊ. आणि सगळ्या जातीला पळतो. याच्या अगोदरची एक तुम्ही 6 महिने मागे जाऊन बघा, परळीच्या घराण्याविषयी त्याचं काय मत होतं, किती वाईट होतं. आज त्याचं धनगरांच्या नेत्याविषयी किती वाईट मत आहे बघा. आज त्याचं बंजारा समाजाविषयी किती वाईट मत आहे बघा तुम्ही. धनगरांना एसटीतून आरक्षण देण्याबद्दल एक शब्द काढत नाही तो. हे सत्य आहे. कारण ते ना कळून देत नाही पळालेलं. आणि इस्तू मात्र त्योच टाकतो. म्हणून आमच्या शिंदे साहेबांना, अजितदादांना आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी थोडं सावध होणं गरजेचं आहे. याला बाईट समजू नये. हा माणूस थांबवणं खूप गरजेचं आहे. नसता हा माणूस जातीवादाच्या दंगली 100% लावू शकतो. मोर्चे कोण आम्ही? ओबीसी समाजाचे बरेचसे मोर्चे निघत आहेत. काँग्रेसही इकडे आक्रमक झाले. मोर्चाने उत्तर देणार का? नाही आम्ही काही नाही देणार आता उत्तर फेतर. चलून दे, हिंडून दे त्यांना. काढून दे दर्शी मोर्चे. काढून द्या ना. सरकार माझ्या बघतोय. काढून दे. काय होत मोर्चे काढे म्हणून येते एक दिवस आढळते बोंबलते जाते घरी. कारण ते काँग्रेसचा मोर्चा आहे. ओबीसीच मोर्चा आहे. काय ओबीसीच मोर्चा नाही, तो काँग्रेसचा मोर्चा आहे. कारण ते काँग्रेस संपलंय. तुम्ही राहुल गांधींना लाल्या म्हणाले म्हणून बऱ्याच जणांच्या भावना दुखावल्या. कोणाच्या त्यांचं मत असं आहे की तुमच्यावर कारवाई करण्यात आली. काय करतो कारवाई? मग काय करतो कारवाई? काय काढी तू का मग? काय कारवाई करतो? लाल्या म्हणजे काय? इकडे येऊन हे बोलतो जमतं का? कुणी उभा केलं काँग्रेस? मराठ्यांनी उभा केलं का? कोण आहे ते कारवाईवाला? कोणासाठी बोलावं? अरे ज्याला कशाचं काय पिकाचं काय येतं हेच माहित नाही. एकदा ते जालन्याला का वाल तिथून 46 वर्षापूर्वी काहीतरी, आणि जालन्यात रॅली सुरू होती. आणि त्या रॅलीत तिथं गुळाच्या ढेपी होत्या. आणि त्या गुळाच्या ढेपी बघितल्यावर ते म्हणले तिथं खाली उतरून, हे कोणाच्या झाडाला येतं, कोणच्या झाडाला येतं? गुळाच्या ढेपी झाडाला येत असतात काय? आणि त्यांची बाजू घेता का तुम्ही? काय चुकीचं बोललो आम्ही? काँग्रेस मराठ्यांनी उभा केलं, मरणाचे खासदार निवडून दिले, आणि आज ते काँग्रेस आमच्या विरोधात बोलायला लागलं जे रद्द करा म्हणून, आणि मला कारवाई करणार. काय कारवाई करतो रे? कारवाई केल्यावर तर धुराळाच तुमचा. मग तर सरपंच होत नसतो तुमचा. आणि मराठ्यांनी मग असले पक्ष वाढू बी नका कडे. आता आबाकडे नो मराठा हो, स्वाभिमानी बना, कडवट कट्टर बना, शेतात काम करायचं, कचाकच कष्टाने पैसा कमायचा. कोणाच्या दारात झोकायला जायची गरज नाही, कोणाला काम मागायला जायची गरज नाही, काय वाकायचं नाही कोणापुढे निवडून यायसाठी. काही गरज नाही. असले जर पक्ष असतील नाही काँग्रेस सारखे, आणि हे जर आपल्यावर बोलून कारवाई यांनी, ते कोण कारवाई करायचं म्हणतो ना, त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे. कोणावर? त्या वडंटीवार साहेबावर, की तू ज्या रद्द कर म्हणू शकत नाही. कारण कोणाला रद्द कर म्हणण्याचा गरीब जातीचा अधिकार नाहीये. तिकडे जाय ना जरा, तिकडे ताकद दाखव ना. त्याला म्हणून बोलू नको. तुला काय करायचं? आमची मागणी झाली सुरू आता. हो, 16% आरक्षण 1994चा ज्या रद्द करा. कसं काय रद्द होत नाहीत बघतो आम्ही.